माननीय उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठामध्ये हा निर्णय चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी 8/9/2020च्या नियमानुसार आपल्याला जनरल बॉडी घ्यायला सांगितलेले आहे आणि जनरल बॉडीच्या संमतीनंतर प्रस्ताव हा सरकारकडे जाणार आहे. तर तो होण्यापूर्वीच आपण एक्सप्रेस ऑफ इंटरेस्ट मागू, रद्द होऊ शकत नाही. उत्तर देऊ द्या, उत्तर देऊ द्या. वकील साहेब थांबा. वकील साहेब, हो वकील साहेब थांबा, उत्तर देऊ द्या. जो काही आपण करार केलेला आहे, ऐका, जो काही आपण करार केलेला आहे तुम्ही तो करार नीट वाचा. त्याच्यामध्ये 7 वर्ष लॉकिंग पिरियड जरूर आहे, त्याविषयी काही शंका नाही. 7 वर्षाच्या लॉकिंग पिरियड मध्ये जर संबंधित कुणीही, श्रीराम असेल किंवा जवाहर असेल, कुणीही दोघांपैकी एकाने करार जर मोडला तर 8 कोटी रुपये कॉम्पन्सेशन त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. त्यामुळं हा करार जो मोडला जातोय, हा करार जो समापित करण्यात येतोय, हा जवाहरकडून येतोय. त्यामुळे जवाहर आपल्याला 8 कोटी कॉम्पन्सेशन त्या ठिकाणी देणार आहे. आणि तुम्हाला कुणाला काही तोशीच नसेल तर हा प्रस्तावाला पुढे जायला अडचण काय? आपल्याला कारखाना चालवायचा आहे, आपल्याला कोर्ट नाही खेळायचं. भोसले साहेब, कोर्टात जाऊन काय कोर्ट खेळायचंय का? वकील साहेब तुम्ही वकील आधी चालू द्या ना, आपण भांडत राहू, फक्त हे चालू द्या. म्हणून म्हणतोय तुम्ही सगळेजण ह्याला मंजुरी द्या आणि हा विषय संपवा. बाबांनी जो निर्णय घेतलाय हा शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाचा निर्णय आहे. कारण गेले 15 वर्ष 20 वर्ष झालं हा कारखाना अडचणीत असताना पाठीमाग आज आमच्या शेतकऱ्याला, गोरगरीब शेतकऱ्याला टायमिंगला पैसे मिळतात, 10 ते 15 दिवसात पैसे मिळतात. आणि त्यामुळं सभासद आमचा खुश आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही, राजकारणावर आम्ही बोलणार नाही, परंतु दोन्ही विषय मंजूर करावं आणि सभासदाच्या निर्णयाला सभासदांनी जो निर्णय घेतलाय तो मान्य करावा असं हात कर वर करू. हा जो सभासद निर्णय वकिलांना बोलू द्या, मान्य करावा, वकिलांना बोलू द्या. मान्य करू द्या. कारखाने चालवायचे. माझा ह्या बॉडीला मॅनेजमेंटला सवाल आहे की तुम्ही 2022ला जो करार केला त्यानंतर आज अखेर ह्या 3 गाळप मध्ये किती क्रशिंग झालं, किती लाखाचं क्रशिंग झालं हे कळायला तुम्हाला बरं वाटेल. एमडी साहेब किती लाखाचं करार झाला, क्रशिंग झालं? नाही, सभासदांना कळू द्यात ना. नाही, मला बी कळलं पाहिजे ना, क्रशिंग तर कळलं पाहिजे ना. नाही त्याच्यावर सांगतो, हिशोबच आहे ना त्याच्यावर. क्रशिंग सांगा, क्रशिंग तुमचं पूर्ण बोला तुम्ही. हे पहा, मला आधी क्रशिंग क्रशिंग सांगतो तुम्हाला. हे पहा, क्रशिंग सांगतो मी तुम्हाला. आमच्याकडे सगळे आकडे आहेत. मागील 5 वर्षात झालेले ऊस गळपाचा तपशील खालीलप्रमाणे: 2021-22 हंगाम दिवस 173, गाळप 5,05,425, साखर उत्पादन 5,83,000, साखर उतारा 11,55, 22-23 क्रशिंग दिवस 128, साखर मेट्रिक गाळप 4,17,544, साखर उत्पादन 4,27,720, साखर उतारा 11,68, 23-24 क्रशिंग दिवस 142, क्रशिंग 4,95,995.490, साखर उत्पादन पोती 5,64,660, साखर उतारा 11,38, 24-25 102, एकूण क्रशिंग किती झालं अप्रॉक्सिमेटली? 24-25 102 दिवस. गाळप मेट्रिक टन 4,51,866, साखर पोती 5,23,350, साखर उतारा 11,58 आणि 25-26ला 98 दिवस 4,13,435, साखर उत्पादन पोती 546 आणि साखर उतारा 11.79 याप्रमाणे गेल्या 5 वर्षामध्ये क्रशिंग झालेले. करारामध्ये ठरलेलं नाही, मंत्री समितीच्या. अरे आमच्याकडे सुद्धा आहे ना, तुम्ही काय दाखवताय? त्यांनी जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणेच आपण करार केलाय. आणि तुम्हाला दुसरं सांगतो, अहो तुम्ही लक्षात घेत नाही. तुम्ही फार स्वतःला विज्ञान हा, मग तुम्ही लक्षात घ्या. तेच विचारतोय. अरे यार तुम्ही नीट लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये ऊस उत्पादकांना दर अधिक मिळणं का त्या ठिकाणी कारखान्याने 200 रुपये घ्यायचे आणि त्यावरती इन्कम टॅक्स भरायचा आहे?
काहीतरी काय बोलताय तुम्ही अहो तुम्ही 44 कोटी रुपयाचा हे नुकसान चुकीचं का केलं हे पूर्णपणे चुकीचं तुम्ही धोरण हे आहे हे बघा ना अरे नाहीये आम्हाला माहित याचं उत्तर द्या ना नाही, तुम्ही. आम्ही इथंच काम करतोय याचं त्यामुळं हे दिशाभूल करून राहिलेले आहेत नफ्यातले मला 200 वाटतं आपला का विषय घेतले नाहीत? आपला विषय हा मंजूर झालेला आहे नफ्यातले 200 रुपये का घेतले नाहीत? सभासद आहोत फक्त एकच आहे की 5 मिनिटं 10 मिनिटं जे कन्क्लुजन आहे जे कन्क्लुजन आहे शेवटी निर्णय समिती ही तुमची आहे पण जर एक्सप्रेशन नगराध्यक्ष साहेब, एक्सप्रेशन त्याचा विषय काय होतोय ते मागच्या कराराचं बोलतायत इथं आपल्याला उद्याचा हा विषय चाललेला आहे आणि त्यांचा जो मागच्या कराराचा जो खुलासा आहे मागचा तो आम्ही त्यांना करून द्यायला तयार आहे बाबा यांचा आता सगळे उत्तर आपण देऊ शकला नाही तरी आमची भूमिका हे ऐका ते शेतकरी संघटना हे बघा तुम्हाला तुमचा विषय थोडक्यात सांगतो जे काय आपलं ठरलेलं आहे त्याप्रमाणे त्याची तरतूद ऐका 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 तुम्हाला ऐकायचंय का ऐकायचं नाही जे काय ठरलेलं आहे जो काही शब्द गेलाय त्याप्रमाणे गेल्या उसाचं पेमेंट होणार जे काय ठरलेलं आहे त्याप्रमाणे होणार जे ठरलेलं आहे ते होणार अहो पण हा वार्षिक सभेचं मीटिंग आहे आजच्या सभेचा ठीक आहे, तुम्हाला- नाही ना बाबा हा वार्षिक नाही हा, चला हा बोला. वार्षिक सभेचा मीटिंग आहे जनरल जे काय ठरलेलं आहे त्यामध्ये बदल होणार नाही तुम्हाला मान्य नसू द्या पण जे ठरले त्यात बदल होणार नाही बाबा हा विषय वार्षिक सभेचा विषय सर्वसाधारण सभेचा विषयच नाही ना हा विषय बोला. कुठे include थांबा. करताय तुम्ही मला काही बोला. समजा जरा 2 मिनिटं ऐकून घ्या कालवा करू नका चला बाबा ह्या कारखान्याला सर्वांच्या मदतीचा अहो ऐका जरा आमची अशी भूमिका होती इथं याच्या आधी की आपल्याला सभासदांनी विश्वास ठेवलाय आपल्यावर आमचा पण गटाचा विश्वास आपल्यावर आहे आपण चालवावं कारखाना ही आमची भूमिका होती परंतु तुम्ही आपल्या भाषणात जे सांगितले ते पण सत्य आहे की शॉर्ट आहे जे आता नवीन करार होशील बाबा ते आमचे पण लोक विश्वासात घ्या आणि असा करार करा की ह्यो मध्ये गेला जसं जवाहर 3 जवाहर सांगत होता की 10 वर्षानंतर आपल्याला कर्जमुक्त चेअरमॅन कारखाना मिळेल परत अशी आपल्यावर सभासदावर लायबिलिटीज होऊ नये म्हणून तसं कुठला जर क्लेम काढा की तो जर गेला त्यांनी 10,000 टन केला आणि उद्या म्हटला 200 टन आपल्यावर दोन घ्यावं नाही ही माझी प्रामाणिक सभासद तुम्हाला- म्हणून एक विनंती आहे तुम्ही म्हणता ते अगदी 100% बरोबर आहे आणि किती कर्ज काढलं ते त्यांच्यावरती होतं श्रीरामचा त्या कर्जाची आता कधी 35 संबंध कोटी नव्हता आपल्याला द्यायचे आहेत ना ते आता त्यांच्या मशिनरीच्या पोटी आपण देणार आहोत तेच मी म्हणतोय मशिनरी- ह्याने 5,000 कोटी ऐका 5,000 टन ऐका वाटप. थोडं ऐका मशिनरीसाठी त्यांनी जवळपास 125 कोटी खर्च केला त्याची घसाराकडून व्हॅल्यू आता 76 कोटी आहे आणि ती सुद्धा त्यांना 15 वर्षाच्या टप्प्यामध्ये टप्प्याटप्प्याने बिनव्याजी द्यायची 15 वर्षाच्या टप्प्यामध्ये बिनव्याजी द्यायची हो, ठीक आहे ते द्या पण ह्या करार आता ह्या करारामध्ये तुम्हाला निश्चितपणे विश्वासात घेऊन तुम्हाला दाखवून हा करार केला जाईल त्याच्यामध्ये कुठेही अँबिग्युटी राहणार नाही तुम्हाला विश्वासात घेऊन हा करार केला जाईल 5 मिनिटं थांबा हा राईट ऐका हे तुम्ही जे प्रश्न मांडलेत सगळी उत्तरं आमच्याकडे आहेत, आपण बसूया तुम्ही चुकीचे काहीतरी वकील तुम्ही नेहमी चुकीचे प्रश्न मांडता तुम्ही 5 वर्षापूर्वीच्या कराराचं बोलताय नवीन नाही सोडून द्या विषय